महानगरपालिकेमध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांमध्ये चांगलीच झुंपलेली दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले। अजित पवार यांनी भाजपला बोधकारलं, त्यानंतर भाजपने पलटवार केलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेली विकास कामं, त्याचप्रमाणे महत्त्वाच्या गुंडांच्या संदर्भात झालेले आरोप प्रत्यारोप या सगळ्यावरून भाजप आणि अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात। या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे। त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली, जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही, त्याला पासपोर्ट कुणी दिला, कसा गेला, काय गेला, त्याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे।